सकाळ सकाळी लवकर माझ्याकडे जाऊन आणि परत घरला आलो. मग आता एवढ्या लवकर यायचं कारण म्हणजे नवरात्रीमुळे दीदीचं हातरून धुवायचं चालू होतं. त्यात आणि माझं काम म्हणजे सगळे हातरून असं दगडाच्या ढिगावर असं वाळत घालायचं चालू होतं. मग शेवटी एकदाची सगळे दीदीचे तेवढी कामावरून कणी तिथनं निघालो आणि तिथलं सगळं आवरून डायरेक्ट ग्रामपंचायत मध्ये आलो. मग इथली सगळी एकदाची कामावरून कणी आणि घरला निघालो. त्यात आणि आता एवढं सगळं आवरूपर्यंत 2 वाजलेलं. मग काय आता दुसरी कामं होती ते म्हणजे मोटर चालू करायचं. त्यामुळे सगळ्यात पहिला मोटर चालू करायला आलो आणि नंतर मळ्याकडे निघालो. सकाळ जर ऊन पडलेलं पण एकदमच जरा पावसाचं वातावरण झालं. आता मोटर चालू करायचं कारण म्हणजे बागेला रसायन सोडायचं होतं. पण काल रात्री आमच्याकडे मोठा पाऊस पडल्यामुळे कणी अर्धा तासच पाणी सोडून कणी रसायन सोडायचं होतं. त्यामुळे सगळ्यात पहिला 13:45 आणि फॉस्फरिक ऍसिड घेऊन कणी त्यांचं रसायन तयार केलं. नंतर मग एसटीपीची पाईप तीन जोडून कणी एसटीपी चालू केलं. आणि आता हे रसायन सोडायला गेले उशीर पण लागला नव्हता. तेवढंच एक अर्धा तासात कणी सगळं सोडून संपवलेलो. इथलं सगळं झाल्यावर कणी आता मी आणि दीदी भोपळा तोडायला लागलो होतं. त्यात अनेक विषय म्हणजे तोडता एकदम मोठा पाऊस आलता. त्यामुळे काय पुढला व्हिडिओ करू शकलो नाही. शेवटी एका तासात कणी सगळं तोडून संपवलेलं. शेवटी सगळ्या भोपळ्याच्या बॅगा भरून कणी मार्केटला पाठवलेलं. याचा ब्लॉग इथे संपला. जाताना लाईक आणि फॉलो तेवढं करा की.